आमचं आयुष्य तर गाडीतच चाललंय असं मला वाटायला लागलंय. पण मजा येते काम करताना, छान वाटतंय. एन्जॉय करतो आम्ही एन्जॉय करत करत काम करतो, त्यामुळे आम्हाला काम. तर आता आम्ही पोहोचलेलो आहोत जळगाव शहरामध्ये. विशाल पण आहेत पाठीमागे. विशाल पण जागीच आहे, मी पण जागी आहे. आणि क्रांतिकारी जय भीम. आज आहे 9 मार्च आणि आम्ही आज निघालेलो आहोत जळगाव शहरातील मीरमाई नाटकाच्या मीटिंगला. जळगावमध्ये सुद्धा मीरमाई नाटकाचं लवकरच आयोजन करणार आहोत. हे ब्लॉग बनवतेय मी. अनेकदा मी नेहमी म्हणत असते की मी ब्लॉग बनवणार आहे युट्यूबला, पण मध्येच खंड पडतो, वेळ मिळत नाही, अनेक गोष्टी असतात. पण आता हा आपण एक 9 मार्चचा ब्लॉग संध्याकाळी अपलोड करणार आहे. तर मी, प्रकाश आणि विशाल आम्ही 3 जण निघालोय जळगाव. आता आम्ही जळगावचा प्रवास करत आहोत. जळगावला निघालेलो आहोत. प्रकाश सर गाडी ड्राईव्ह करत आहेत आणि पाठीमाग आमचा विशाल भाऊ आहे. विशाल काय म्हणता? विशाल, जळगावला चालले आज, कसं वाटतंय? एकदम मस्त. आणि अशा प्रकारे हे इकडं खड्डे खुड्डे आहेत आणि आम्ही निघालेलो आहोत या प्रवासाला. पुढे पोहोचल्यानंतर मीटिंगचे सुद्धा व्हिडिओ शेअर करते. बघू, मी प्रयत्न तर करणार आहे की डेली ब्लॉग आला पाहिजे माझा. बघूयात, जसा वेळ मिळेल तसे मी ब्लॉग्स बनवत राहील आणि माझं काम तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील. तर अशा प्रकारे आता आम्ही 4:46 इथे जळगावला पोहोचलेलो आहोत. तर आता आम्ही पोहोचलेलो आहोत जळगाव शहरामध्ये. आता आम्ही नाट्यगृह बघण्यासाठी जाणार आहोत. तिथे नाट्यगृह कसा आहे, किती सीट्स आहेत, कुठली डेट अवेलेबल आहे, ते सगळं बघून आम्ही तिथली तारीख फायनल करणार आहोत. तर बघूया आता कधी डेट फायनल होईल. लवकरच तुम्हाला जळगावची सुद्धा तारीख कळवण्यात येईल. तिथूनच रूट होता ना, कारण मलकापूरवरून मग आले असतं शॉर्ट पडलं असतं. बुलढाणा, मलकापूर, मुक्ताईनगर तो रस्ता रूटच नाही. हा रोड थोडा हे होता. मला बोलले की मी सांगितलं असतं. मलकापूर पासून तुम्हाला फोन सर नमस्कार. 185 म्हणजे 195 85 अशी काही साधारण 1200 आपण म्हणजे 1200 टोटल 1200. जळगावमध्ये थिएटरमध्ये पाय ठेवलेला आहे आणि लवकरच हे थिएटर सगळं हाऊसफुल होणार आहे असं दिसतंय मला. 4 वर्ष लागले. हो ना. कंटिन्युअस. क्रांतिकारी जय भीम सगळ्यांना. जय भीम. जय भीम. या व्हिडिओच्या माध्यमातून मला सोशल मीडियावर पाहत असलेल्या सर्व भीम सैनिकांना हे सांगायचं आहे की लवकरच जळगाव शहरामध्ये धाडशी रमाईचा इतिहास सांगणारं भारतातलं पहिलं एकपात्री नाटक आम्ही आयोजित करत आहोत. आणि त्याचं श्रेय जातं इथं उपस्थित असलेले डॉक्टर प्रकाश वानखेडे सर, ज्यांनी सोशल मीडियावर माझ्या पोस्ट बघितल्या आणि मला संपर्क केला. आणि सरांच्या माध्यमातून मी आज जळगावमध्ये आले आणि तुम्ही पाहू शकता इथं सरांसोबत इथं कार्यरत असलेले आंबेडकरी चळवळीतील जे निष्ठावंत कार्यकर्ते ज्यांना आपण म्हणूयात, ते सगळेजण इथं आलेले आहेत. तर मी सरांना विनंती करते की आपणही सर एक 2 मिनिटाचे एक इंट्रोडक्शन जर करून दिलं सगळ्यांचं, तर सगळ्यांना कळेल की आम्ही इथं जे काम करत आहोत तर तुम्ही सर्वजण मिळून सपोर्ट करतायत म्हणून. सर्वात आधी सर्वांना क्रांतिकारी जय भीम. मी सर्वात आधी मॅडमचं आणि त्यांच्या मिस्टरांचं मनस्वी स्वागत करतो की ते आमच्या या जळगावच्या नगरीत दाखल झाले आहेत. म्हणजे अनपेक्षित असं हे फार मला होतं. म्हणजे मॅडमची माझी खरी ओळख म्हणजे ही फेसबुकच्या माध्यमातून झाली आणि मी सहज एक ट्राय केलं की आपण मॅडमला नंबर आहे तर फोन करून बघूया, जर रिप्लाय आलं तर ठीक आहे म्हणजे पुढचं. आणि तसं मागील 4-5 महिन्यापासून माझ्या डोक्यामध्ये होतं मॅडम. मी तुमच्या रील्स बघत होतो आणि वाटत होतं की मॅडमचा प्रोग्राम आपण जळगावमध्ये झाला पाहिजे. तर मी खूप आनंदी आहे आज. म्हणजे माझं स्वप्न साकार होत आहे. हे माझं एकट्याचं नाही, माझे सहकारी यांची फार मोठी मला साथ मिळाली, त्यामुळे सगळं शक्य होत आहे. आमचे दिनकर सोनवणे सर आहेत, गौतम वाकोडे साहेब आहेत, भालेराव साहेब आहेत,
गोपाल भालेराव साहेब आहेत, श्रीकांत भाविष्कार आहेत. आम्ही एकदम जीवाभावाचे मित्र आहोत आणि आम्ही सर्वांनी मिळून हा कार्यक्रम यशस्वी करण्याचं ठरवलेलं आहे. आणि मॅडम तर आहेतच, तर परत एकदा मॅडमचं खूप खूप धन्यवाद. जय भीम. जळगाव येथील भीमसैनिकांच्या वतीनं आमचा सन्मान करण्यात आला. नाट्यगृह बघून आम्ही मग आता मीटिंगच्या ठिकाणी आलेलो आहोत आणि मीटिंगलाही उदंड प्रतिसाद मिळाला, तुम्ही बघू शकता. आणि प्रकाश सर सुद्धा मीटिंगमध्ये बोलले, त्यांनी सुद्धा स्पीच केलंय, ते बघून मलाही खूप आनंद झालाय. तुम्ही पण नक्की ऐका. ही माझी एनर्जी आहे आणि मला आल्यानंतर इतकं भारी वाटलं की खरंच मी एका खूप चांगल्या ठिकाणी आलेली आहे, जिथं बाबासाहेबांची चळवळ आहे, जिथल्या लोकांना रमाई आणि बाबासाहेबांबद्दल आत्मीयता आहे, त्या ठिकाणी मी आलेली आहे. त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे खूप खूप मी आभार व्यक्त करते. काही बोलण्यात आमचा छोटेखानी कार्यक्रम झाला आणि अचानक तिथं शाहीर संभाजी भगत सरांची ही भेट झाली. त्यांचंही स्वागत आणि सन्मान करण्यात आला. आपल्या सगळ्यांनीच पाहिला आमचा व्हिडिओ, आम्ही कुठपर्यंत गेलो, कसा दिवसभराचा प्रवास झाला आणि मीटिंग सुद्धा खूप छान यशस्वी झाली. सगळेजण जळगाव शहरातील सर्व भीमसैनिक मीटिंगला उपस्थित होते. तर तिथे आम्हाला पोहोचवण्याचं काम खऱ्या अर्थाने सरांनी केलेलं आहे. डॉक्टर प्रकाश वानखेडे सर यांनी माझ्या कामाची दखल घेतली आणि मला जळगावमधील भीमसैनिकांपर्यंत पोहोचवलेलं आहे. तर मीटिंग वगैरे सगळी झाल्यानंतर आम्ही सरांच्या घरी आलो. खूप छान जेवण झालं. मॅडमच्या हाताचं आम्ही खूप छान जेवण केलेलं आहे. असं वाटलं की घरी आलोय आम्ही. खूप दिवसांपासून आम्ही पण बाहेर दौऱ्यावरच होतो, पण जेवण झालेलं आहे आणि इथून पुढे आम्ही आता परतीच्या प्रवासाला म्हणजे छत्रपती संभाजीनगरला आम्ही निघालेलो आहोत. तर सर खरंच खूप छान वाटलं तुमच्याशी भेटून. खूप खूप धन्यवाद. तुमच्या सगळ्यांची कौतुकाची थाप राहू द्या. लवकरच जळगावमध्ये मी रमाई नाटकाचं आयोजन होणार आहे. तुम्ही पण तुमच्या भावना 2 मिनिट व्यक्त कराव्या अशी माझी विनंती आहे सर. आम्हाला खरंच आता मॅडम घरी आल्या म्हणजे खूप असं वेगळं वाटायला लागलं. वास्तविक असं फील होत आहे की माता रमाई आमच्या घरी अवतीर्ण झाल्यात असं. आणि त्यांच्या कार्यक्रमामध्ये आमचा छोटासा का होईना असा वाटा आमचा येईल असं मला वाटते. आणि भविष्यामध्ये त्यांच्या सगळ्या कार्यक्रमांना, त्यांच्या संपूर्ण भवितव्याला आमच्या परिवारातर्फे खूप 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 शुभेच्छा. आणि त्यांनी असंच उत्तरोत्तर प्रगती करत राहो ही अशी भावना मी व्यक्त करतो. जय भीम. जय भीम. तर आता आम्ही जळगाव मी आता जळगाव या ठिकाणी मी रमाई नाटकाची मीटिंग केली आणि जळगाव सोडत आहे. मी रात्रीचे 9:31 झालेले आहेत. आता जळगावहून मी छत्रपती संभाजीनगरचा प्रवास करते आहे. तर खूप छान मीटिंग झाली, सगळ्यांनी छान रिस्पॉन्स दिला, त्याबद्दल सर्व भीमसैनिकांचे आभार. आजची जी तारीख आहे 9 मार्च, आजचा 9 मार्चचा संपूर्ण दिनक्रम मी तुम्हाला दाखवलेला आहे. उद्या 10 मार्चचा ब्लॉग मी सकाळी शूट करणार आहे. मी आता औरंगाबादला जाणार आहे. अशा प्रकारे खूप झोप येत आहे, पण तरी सुद्धा आम्ही प्रवास करतोय. आताचा टायमिंग झालेला आहे रात्रीचे 11:17 झालेले आहेत. मला वाटते 12:30 ते 1च्या दरम्यान आम्ही पोहोचणार आहोत संभाजीनगरला. विशाल पण आहे पाठीमागे. विशाल पण जागीच आहे, मी पण जागी आहे. आणि आम्ही जरा एकमेकांना साथ देत असतो, पण कधी कधी असा डोळा बंद होत असतो, म्हणून बघायला लागतं की कधी झोपलंय कोणी का जागी आहे. सो आजचा हा ब्लॉग इथेच थांबवते आहे. आजचा पूर्ण दिवसभराचा दिनक्रम तुम्हाला माझ्या युट्यूब चॅनलवर मी दाखवलेला आहे. उद्या तारीख आहे 10 मार्चचा ब्लॉग सकाळी शूट करून तुम्हाला रात्री अपलोड करणार आहे 12-1 वाजता. सो प्रकाश, झोप येते ना? मला ना आजकाल लवकर झोप यायला लागली. त्याने रिझ्यूम जातो काय पोचावं लागेल औरंगाबादला लवकर. 12:30-1 होतात जायला. कुठेतरी चहा प्यायला थांबू आपण. तर मला खूप छान वाटतंय. रात्रीचा प्रवास पण करायला पाहिजे, पण इतका पण रात्रीचा प्रवास नाही करायला पाहिजे की आमचं आयुष्य तर गाडीतच चाललंय असं मला वाटायला लागलंय. पण मजा येते काम करताना, छान वाटतंय. एन्जॉय करतो आम्ही एन्जॉय करत काम करतो, त्यामुळे आम्हाला कामाचं काहीच वाटत नाही. सो
थँक्यू ऑल ऑफ यू. तुम्ही सगळेजण आहात म्हणून आम्ही आहोत.